शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, माझ्या प्लॉटमध्ये सध्या जर बघितलं तर माझ्या कंबरच्या वरती या ठिकाणी कपाशी गेलेली आहे. जवळपास या ठिकाणी 4 ते 4.25 फुटा झाड आपल्याला होताना दिसतंय. या वेळेला आपल्याला एक फवारणी करणं अत्यंत गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो बघा, आता कपाशीची हाईट माझ्या कंबरच्या वरती गेलेली आहे आणि कपाशीला जवळपास फुलं फळं फांद्या एवढ्या जबरदस्त या ठिकाणी आलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची फवारणी या ठिकाणी करायची आहे. तर ती फवारणी कोणती करायची आहे ते मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. चला तुम्हाला आता एकदा कपाशी दाखवतो. मित्रांनो बघा, कपाशीची क्वालिटी एवढी सुपर या ठिकाणी तुम्हाला दिसते. कपाशीचा शेंडा पण या ठिकाणी वाकलेला नाही. हे बघा, हे बघा. आणि कपाशीला जे फुटवे आहे ते फुटवे पण खाली तुम्ही बघा. कपाशीचं जे कैरी आहे ते कैरी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. कपाशीला जे फळं आलेले आहे ते फळं पण बघा. हे बघा शेतकरी मित्रांनो, कपाशीवरती थोडा या ठिकाणी मावा पडलेला आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी कोणती औषधी फवारणी करायची आहे. हे बघा, या कपाशीवरती तुम्हाला थ्रिप्स पण दिसत आहे. हे बघा, थ्रिप्स आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक फवारणी करणं अत्यंत गरजेचं असतं. हे बघा, फवारणी करायच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी जो कपाशीवरती मावा तुरतुडे आहेत, हे बघा, या ठिकाणी मावा पण दिसतो आणि तुरतुडे पण आहे. आणि आपला कपाशीचा जो माल आहे, आता हे बघा, आता हे बाई फळ नेमकंच या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे बघा, आता हे जे फुलं आहे, या फुलाचं रूपांतर आपल्याला अशा फळामध्ये करायचं आहे. तर आपली जे फवारणी आजची होणार आहे ते एकदम जबरदस्त फवारणी या ठिकाणी होणार आहे. आणि कपाशीची क्वालिटी बघा, कपाशीची क्वालिटी एकदम छान आहे. हे बघा मित्रांनो, हे 3.5 बाय 1.5 अंतर आहे आणि पूर्ण अंतर या ठिकाणी झाकून गेलेलं आहे. हे बघा, त्याचबरोबर कपाशीवरती थोडा मावा आहे, तुरतुडे आहे, पांढरी माशी पण आहे आणि थ्रिप्स पण आहे. तर याच्यासाठी आपल्याला संपूर्ण कॉम्बो मिळून एक फवारणी या ठिकाणी करायची आहे. फवारणीमध्ये आपल्याला एवढे जबरदस्त औषध मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्या औषधाने थ्रिप्स एकदम गायब होऊन जातील. पांढरी माशी असो, मावा असो, तुरतुडा असो, असा संपूर्ण या ठिकाणी अटॅक जो आहे आपल्या कपाशीवरती आहे तो या ठिकाणी पूर्ण निघून जाणार आहे. आणि आपल्या कपाशीला चांगला वाढ आणि मजबूत फुलधारणा या ठिकाणी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, चला तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही कोणती औषधी फवारली होती आणि त्या औषधीचं प्रमाण काय होतं ते मी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिलं औषध आहे आपलं रॉनफेन नावाचं पहिलं औषध आहे. आणि याचे घटक बघा. या औषधामध्ये 3 प्रकारचे घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि याचं प्रमाण बघा, 30 मिली प्रति पंप. शेतकरी मित्रांनो, एका पंपासाठी 30 मिली हे या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हे कशावर काम करतं ते बघा. हे आपली पांढरी माशी, थ्रिप्स, तुरतुडी आणि कोळी याचा सुपडा साफ करते. शेतकरी मित्रांनो, पांढरी माशी असो, थ्रिप असो, तुरतुडी असो, याच्यावरती हे काम करतं. आणि आता दुसरं औषध आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे अवतार नावाचं. मित्रांनो, अवतार नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी दुसरं घ्यायचं आहे. आणि त्याचे घटक बघा, जेबेन 68% प्लस हेकोक्लॉइझोल 4% WP. शेतकरी मित्रांनो, आणि याचे प्रमाण बघा, प्रमाण 30 ग्रॅम प्रति पंप. आणि हे कशावरती काम करतं ते पण बघा. मित्रांनो, पानावरील टिपके, करपा व तांबेरा रोखते आणि पिकाला हिरवीगार ठेवते. शेतकरी मित्रांनो, पानावरती जे टिपके पडतात, जो करपा पडतो, शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगलं औषध या ठिकाणी आहे. आणि आता हे झाले आपले 2 औषधं. आता आपण या ठिकाणी याच्यासोबत तिसरं औषध कोणतं घेणार आहोत ते या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, याच्या पुढचं जे औषध आहे त्याचं नाव आहे महाधन. मित्रांनो, महाधन आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाधन औषध हे किती भयानक आहे ते.
आणि त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते घटक कोणते ते बघा. 05234 आणि 134013. शेतकरी मित्रांनो, 05234 आणि 134013 पाण्यात विरघळणारे व पालश खत या ठिकाणी आहे शेतकरी मित्रांनो. आणि याचे जे प्रमाण या ठिकाणी आहे ते प्रमाण बघा. प्रमाण 100 ग्राम प्रति पंप. एका पंपामध्ये आपल्याला हे औषध 100 ग्राम या ठिकाणी टाकायचं आहे. आणि मित्रांनो, हे कशावरती काम करतं बघा. याच्याने काय होते ते बघा. या ठिकाणी पाते व फुले धरण्यासाठी पिकाला झटपट ताकद व ऊर्जा देते. मित्रांनो, आपल्या कपाशीला जे पाते जे फुले येतात ते धरण्यासाठी पिकाला एवढं जबरदस्त ताकद आणि ऊर्जा या ठिकाणी देतं की एकदम भयान. आपल्या पिकाला एकदम मजबूत ताकद भेटते. आणि आता पुढचं औषध बघा. तर मित्रांनो, याच्या पुढचं जे औषध आहे त्या औषधाचं नाव आहे टाटा बहार. मित्रांनो, टाटा बहार नावाचं औषध या ठिकाणी आहे. आणि याच्यामधले जे घटक आहे ते घटक या ठिकाणी बघा. याच्यामधले घटक आहेत ॲमिनो ॲसिड आणि सेंद्रिय समुद्री अर्क. शेतकरी मित्रांनो, घटक एकदम जबरदस्त आहे. ॲमिनो ॲसिड आणि सेंद्रिय समुद्री अर्क. मित्रांनो, अतिशय चांगलं औषध आहे. आणि याचं प्रमाण बघा. याचं प्रमाण आहे 40 मिली प्रति पंप. मित्रांनो, आपल्याला एका पंपामागे हे 40 मिली प्रति पंप या ठिकाणी टाकायचं आहे. आणि ते काय काम करतं बघा. पाते फुलगळ पूर्णपणे थांबवतं आणि झाडाची ताकद वाढवतं. शेतकरी मित्रांनो, आपल्या झाडाचे पाते आणि फुले या ठिकाणी पूर्णपणे थांबवतो आणि ताकद वाढवतो. आणि आता याचं पुढचं औषध बघा. बोरॅन. मित्रांनो, याच्या पुढचं जे औषध आहे ते आहे बोरॅन. आणि त्या बोरॅनमध्ये जे घटक असतात ते घटक या ठिकाणी बघा. बोरॅनचे घटक 20% अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य. शेतकरी मित्रांनो, बोरॅनमध्ये 20% सूक्ष्म अन्नद्रव्य हे घटक असतात. आणि हे एका पंपासाठी याचं प्रमाण किती आहे ते बघा. 25 ग्रॅम प्रति पंप. मित्रांनो, एका पंपासाठी 25 ग्रॅम प्रति पंप आपल्याला हे या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि त्याचे फायदे बघा. या ठिकाणी त्याचे फायदे असे आहेत. फुलाचे बोंडात रूपांतर करणे आणि बोंड फाटण्यापासून वाचवतं. शेतकरी मित्रांनो, फुलाचं हे या ठिकाणी बोंडात रूपांतर करतं आणि बोंड फाटण्यापासून या ठिकाणी वाचवतं. मित्रांनो, सर्व कपाशी तुम्ही या ठिकाणी पाहिली. एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. मित्रांनो, ही क्वालिटी आपल्याला अशी जर घ्यायची असेल तर आपल्याला एक फवारणी करून चालणार नाही. मी 7-8 दिवस पहिले या कपाशीवरती एक फवारणी केली होती. एवढा जबरदस्त थ्रिप्स मावा तुरतुळे एवढे पडून गेले होते की मला एकामागे एक 2 फवारणी या ठिकाणी कराव्या लागल्या. शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी केल्यानंतर 8 दिवसांनी मी लगेच या ठिकाणी दुसरी फवारणी केली. तर मला एवढा जबरदस्त या ठिकाणी रिझल्ट मिळाला की एकदम चांगला. मित्रांनो, तुम्ही सर्व औषधे पाहिली, औषधीचं प्रमाण या ठिकाणी पाहिलं, तुम्हाला या ठिकाणी हे फवारणीकडून एकदम फायदा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. चला तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.